लोक आहे त्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं झालेली आहे। काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आहे, काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आहे। तर असे वेगवेगळे समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे। पण येवल्यामध्ये जे आहे हे भाजप आणि राष्ट्रवादी असं हे समीकरण झालेलं आहे। सीटांची जुळवाजुळव करताना जे वाटप सीट देण्यात आलं बरीच दमछाक झाली तुमची। भाजपचे काही नाराज आहेत असं बोललं जात आहे। हे बघा, ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला बोलायचं आहे की त्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही। तर काही जणांना कमी सीट मिळणार, काही जणांना जास्त मिळणार, काही आमचे नाराज होणार, काही त्यांचे नाराज होणार। परंतु एकदा फॉर्म भरल्यानंतर मग सगळे माघारी वगैरे सगळे झाल्याच्या नंतर सर्व BJPचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो सर्वजण जे आहे एकत्रितरित्या जे आहे ह्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। थँक्यू। नमस्कार सगळ्यांना। सर्वात पहिला आमचा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये आपण सत्तेत असताना महायुतीने इथे घटक पक्षाने उमेदवार दिला आहे, कसं समीकरण जुळले आणि राष्ट्रवादीबरोबर युती झाली आहे? आमचे राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचा सगळीकडे जो प्रयत्न राहिला महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्यामध्ये की जास्तीत जास्त आपले महायुतीमधले पक्ष कसे सामावून घेता येतील। 500 ठिकाणी निवडणूक आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानिक गणितं प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असतात। आज आपण येवला नगरपालिकेच्या निमित्तानं आपल्या इथले जे गिरीशजी महाजन आपले पार्टीचे आमचे पालक आहेत, या क्षेत्राचे जे निवडणूक प्रभारी म्हणून जे आहेत जिल्ह्याचे ते आमचे डॉक्टर राहुल आहेर आहेत आमदार साहेब, आपल्या माजी मंत्री भारती पवार त्याच्यासोबत आहेत, त्यांच्या मदतीला आम्ही आहोत। परंतु येवला नगरपालिकेमध्ये जसं प्रदेशाच्या रचनेतून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि नामदार भुजबळ साहेब यांच्या संवादातून जे काही या ठिकाणी युती या ठिकाणी संपन्न झालेली, आम्ही येवल्याची विकासाकरता आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत आहोत। उमेदवार जरी राष्ट्रवादीचा असला तर भाजपची किती ताकद आपण म्हणजे कशा पद्धतीने ताकद या उमेदवाराच्या मागे? असं आहे, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि सतत चालणार आहे। गेल्या 50 वर्षापासूनचा पक्ष आहे आणि येवल्यातलं भाजपचं काय स्थान आहे हे मी तर बाहेरून आज आलो, आपल्या सगळ्यांना जास्त माहिती आहे। जनसंघाच्या काळामध्ये पण ही नगरपालिका भाजपकडे होती, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती। मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही नवीन नवीन बदल होत गेले, आता जी राजकीय स्थिती आहे, आता आम्ही महायुती म्हणून राज्यामध्ये आहोत, त्याच्या महायुतीतल्या घटक पक्षांना विचारात घेऊन जास्तीत जास्त कसं न्याय देता येईल तो प्रयत्न आपण केलेला आहे। आता लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, त्याबाबत असं समीकरण पुढे बघायला मिळू शकतं? येवला नगर परिषद निकाल आला की त्याच्यावरती बोलू। थँक्यू। जागा वाटपाचा असं आहे, जागा वाटपामध्ये विषय असा आहे की शेवटी प्रयत्नपूर्वक जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न होतो प्रत्येक